सुंदर भगवंतांनी अभंग लिहून ठेवले. सरले आता नाही न मने वेळ काळ काही, विठ्ठला कृपाळू माऊली सदा प्रेम पाना येली. सीन न विचारी भाग नव्हे निष्ठुर नाही राग, भेदा भेद नाही तुका म्हणे तिचे अठाई. भावार्थ असा की विठू माऊलीकडे भगवंत पांडुरंगाकडे काही मागवायस जर गेले तर माझ्याकडलं काही संपलं, तुम्हाला वेळ काही समजत नाही का, असं ते विठू माऊली केव्हाच म्हणणार नाही. म्हणजे माझ्याकडचं संपलेलं आहे, काही वेळ काय आहे, काही माहिती आहे का तुला की माझ्याकडचं संपलंय आता मी देऊ शकत नाही, असं विठू माऊली म्हणणार आहे का, पांडुरंग परमात्मा म्हणणार आहे का? नाही. ते आपल्या दोन्ही हात करेवरती ठेवलेले, पण त्यांच्या नेत्रांनी मात्र आपल्या लेकरांना ते सुख वाटतंय. ते केव्हाच म्हणणार नाही माझी विठ्ठल माऊली कृपाळू आहे आणि ती सदा सर्व काळ प्रेम पाना भक्तांना सोडते आहे. ज्या प्रकारे एखाद्या आईचं लेकरू तिच्यापासून दूर गेल्यानंतर जसा तिला तिच्या दुधाला पाना फुटतो, तसं पांडुरंग परमात्मा आपल्या नेत्रांनी आपल्या लेकरांना पाना फोडतोय, तो प्रेमाच्या सुखाचा पाना पाजतोय. ती विठू माऊली भक्तांना मुळे नाही आपल्याला कितीतरी त्रास होतो याचा विचार कधीच करत नाही. भगवंत कधीच विचार करत नाहीत की मला त्रास होतोय किंवा माझे चरण किती कोमल आहे, मला कोण हात लावतोय, तो क्षुद्र आहे का, वैश्य आहे का, ब्राह्मण आहे का, क्षत्रिय आहे का, कधीच असा विचार भगवंत करत नाहीत. भक्तांविषयी कधीच भगवंत पांडुरंग माऊली निष्ठुर नाही आणि भक्तांवरती ते कधीही रागवत नाही. तुकाराम महाराज म्हणतायत विठ्ठला माऊली जवळ भेदाभेद अजिबात नाही. तिथे कुणीही कसाही आला, सांभार आला, महार आला, मांग आला, मार्तंग आला, मुसलमान जरी आला तरी पांडुरंग परमात्म्याने त्याला जवळ घेतलं.